नमस्कार. नमस्कार भाऊ. आपलं पूर्ण नाव सांगा. रवी किरण कपिल कुमार पाटील, राहणार, राहणार पांढरी, तालुका जिल्हा यवतमाळ. मोबाईल नंबर. 83 29 16 56 37. रवी भाऊ, आपण आपल्या शेतामध्ये आहोत. हं. तर आपण कपाशीचं काय नियोजन केलं आणि शेती आपली पूर्ण किती एकर आहे? माझी 30 एकरमध्ये पराठी आहे. हं. पूर्ण 5-6 प्लॉट जे आहे पुरे 30 एकरमध्ये आहे पराठी. आणि माझं जे होतं पहिले मी छोटी पराठी होती माझी, तर मी ते तणनाशक वगैरे मारलं होतं. तर ते छोटी वक्ती मिलीने 100 मिलीने मारायला नाही पाहिजे, मी जास्त मिलीने मारलं. त्याच्यामुळे माझी पराठी खराब होऊन गेली. तिथे पिवळी सूट पडली होती, शेंडा वगैरे पूर्ण तिचा दबून गेलता, शेंडा वगैरे काही निघे नाही. मग नंतर मी ते कन्फ्युजन परेशान होऊन गेला, आता कसं करा काय करा. म्हणजे माझे जे आहे कृषी हे माणसं जे ते वाघमारे साहेब वगैरे जे आहे त्यांना मी फोन केला, म्हणलं कोणतं मारायचं बा. तर मी पहिल्यापासून वायफाय एक्साईट मारो, पण ह्यावेळेस माझी तणनाशकनं खराब झाली ती पराठी भरपूर. तर वायफाय, एक्साईट, O2 आणि क्रॉपटिंग हे चारीचं मिश्रण करून मी फवारणी घेतली त्याला. पहिली नाही, तिसरी फवारणी. पहिले मोनोसिल वगैरे मारले मी, उलाला मारली. तर तिसरी फवारणी मग ते वायफाय, एक्साईट, O2 आणि क्रॉपटिंग त्याचे मारून झाली. आणि 5-6 दिवसानं मग त्याची क्रिया चालू झाली. थोडीशी क्वालिटी चेंज होत हिरवीगार आणि शेंडा वगैरे काढणं चालू झाला. आणि 10-12 दिवसांनी तिचा शेंडा म्हणजे जे ढेचे आहे ते 1 ते 1.5 तळाचा निघला आणि संपूर्ण म्हणजे पराठीला निघत चालले ते शेंडा वगैरे. आता मग त्याच्यानंतर 15 दिवस झाल्यानंतर अजून पुन्हा मी तेच फवारा मारला, क्रॉपटिंग, O2 वगैरे, वायफाय, एक्साईट, ते बी फवारणी मारली. मग 5-7 दिवसांनी मग एवढी क्वालिटी आली पात्या वगैरे चांगल्या. जे खराब झालेली पराठी जी पिवळी होती आपली, ते चांगला रिझल्ट मिळाला मला. बरं, आता तुमच्या हातामध्ये औषध आहे, हो. हे वायफाय आहे. हं. आता ह्या वायफाय बद्दल आपण काय सांगणार? वायफाय असं आहे काय, पांढऱ्या माशीला बी कव्हर करते. आणि अळी वगैरे असली तर मग ते फायटर आणि वायफाय मारला तरी आपला कव्हरिंग होऊ शकते समजायचा. म्हणजे जास्त फायटर आणि खर्च वायफाय मारलं हां, तर तर कव्हरिंग होऊ शकते. आणि 333 पण आणलाय हो, तुम्ही. 333 333 वायफाय मारलं हो. तर आणखी क्लिअर. अजून क्लिअर होईल. आता माझी पराठी क्लिअर असल्याच्यानं कसं वायफाय आणि फायटर कमी खर्चामध्ये मी काम करू राहिलो समजा दादा. आणि हे औषध तुम्ही मारलं समजा, हं. O2 पण होतं. O2 बी होतो. O2 आपण काय सांगू शकतो याच्यामध्ये फरक O2 चा? O2चा जो आहे बोंडाची बी फ्रेश पैकी बोंड आहे. आणि त्याची जे पात्याची जे आहे साईडला ब्रँचेस निघू राहिले त्याला. एकट दुकट कुठं ब्रँचेस आहेत त्याला. आणि प्रत्येक झाडाला आपण पात्या, बोंड. हा, हा? पात्या बोंड वगैरे आहे त्याला. हा. आणि बोंडाची बी साईडला कसं परिपक्व करासाठी मला असं वाटते का O2ची क्रिया असेल असं वाटू राहिलं मला ते. बरं. आणि O2 साईज पण केली. हो, साईज बी केली. आणि आता O2 आपण किती वापरले पूर्ण? O2 मी आतापर्यंत 18 आणि 18 36 वापरले. म्हणजे 36 पॅकेट आपण O2 हा, वापरलं. O2 वापरले. तर O2 आपण कॉप्टिंग. हे पूर्ण इकडं आपण 30 एकर वापरलं. हो. हा? हो, 30 एकरवर. हे इथून आपला प्लॉट म्हणजे त्या जे झाडं दिसते, हो, तिथपर्यंत आहे समजा. हे जे लांब झाडं हो, दिसते हो. तिथपर्यंत आपला कॉटनचा कॉटनचा प्लॉट आहे. प्लॉट आहे. आपण तिकडली पण शूटिंग हो, घेतली आहे. हो. पण हे पूर्ण 30 एकराचं क्षेत्र आहे पूर्ण. 30 एकरात क्षेत्र आहे आणि सगळीकडेच कमी जास्त म्हणजे पराठी अशी सारखी आहे. O2 आणि बरं, फ्रेश फरक याच्या. काय वाटते का तुम्हाला का बा तिथली क्वालिटी खराब आहे, इथली खराब नाही आहे? नाही, असे चारी कोणते माझी चित आहे समजा. पहिले खराब झाली ती माझी पराठी. आजूबाजूच्या लोकांना माहित आहे. येणारे जाणे हे काका वगैरे होते, येणारे जाणे पराठी खूप खराब झाली म्हणे तुझी, असं झालं तसं झालं. मग हे मारलं त्या वेळेपासून नंतर मग चेंज झाली माझी पराठी. आणि हे आता 333 हे आता 333 आणलं मी आता. आता हे तुम्ही किती ml ला वापरू राहिले? 30 ml ना. 30 ml. आणि यानं किती दिवसांनी रिझल्ट दिसला तुम्हाला? आता 5-7 दिवसानं समजेल रिझल्ट त्याचा. दिसेल समजा त्याचा. तर हे याच्या आधी पण वापरलं होतं ना मग? नाही, याच्या आधी नाही वापरलं मी. आपण याच्यावर एक्साईट Excite वापर. मारलं होतं. हो, एक्साईट आणि वापर आता वापर. हे यानं मावा तुडतुडा 3 हां. पूर्ण यानं कव्हर होते आणि हो. पांढरी माशी हो, वाय. तुडतुडा त्याने कव्हर हं. होतो. आणि एकंदरीत शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार? आता एवढ्या प्लॉटवर तुम्ही मारलंच आहे आणि दरवर्षी वापरताय. हो. आता शेतकऱ्याला हेच म्हणतो का चांगला रिझल्ट आहे बा तुम्हाला. बाकीचे औषध आपण वापरतो थोडं महाग आहे, पण ते रिझल्ट भरपूर दिवस टिकते. त्याच्यामुळे कॉम्बिनेशन अगर केलं तर सारखंच पडते ते. म्हणजे कव्हरिंग तुम्हाला हां. 10-20 दिवसाचा भेटतो. 10-15-20 दिवसाचा कव्हरिंग भेटतात. हे वापसाचा महिना असल्यामुळे थोडंसं जरासा तकलीफ वाला काम आहे. ठीक आहे, तर धन्यवाद. ठीक आहे. हे लागण तर काका वगैरे आहेत त्यांना विचारून घ्या कसं आहे काय आहे. काका, काय वाटते पराठी? पहिले कशी चांगले आहे. हा? आता चांगले आहे. पहिले पहिले काय वाटत होतं? पहिलं लय खराब झालं. लय खराब झाली. लोकांची पाहिली पराठी ना? याच्यापेक्षा जास्त हा? चांगली होती तिला. पहिले खराब झाली होती. मग रवी भाऊनं ते औषध आणलं, क्रॉपिंग, O2, एक्साईड, वायफाय.
हे मारल्यानंतर पराठीची क्वालिटी सुधारली ना. सुधारली. नंतर आता हे 333 आणि वायफाय मारून राहिले.